अशी कशी वागते ग ही मुलगी? काय झालं आता तुम्हाला नेमकं? ते विक्रांत सरांसारखा एवढा चांगला माणूस त्याच्यावर कसं काय रागवू शकते ही? काय होईल पुढे? काही होणार नाही, काळजी करू नका. अगं असं कसं म्हणतेस तू? ते काही न सांगता निघून गेले, ही इकडे निघून आली. काय होणार आहे पुढे? काय व्हायचंय पुढे? नवरा बायको आहे, येतील एकत्र, काळजी करू नका. तुला काहीच टेन्शन येत नाही का ग या गोष्टीचं? कारण जे चाललंय ना त्याला भांडण नाही संसार म्हणतात. नुसतं गोड गोड मधासारखं बोलून काय उपयोग आहे? हे लग्नाच्या आधी होतं, लग्नानंतर असंच व्हायला पाहिजे. येतील परत एकत्र. आता संसार म्हणलं की भांडायला भांड लागणारच ना. मला आठवतंय अजूनही पुष्पा, लग्नानंतर एक दिवस नळाला पाणी आलं नाही म्हणून तू माझ्यावर चिडली होतीस. तुमच्यावर चिडण्यासारख्या हजार गोष्टी होत्या. मला माहेर नाहीये म्हणून, नाही तर माहेरीच निघून गेले असते. हो ना, तुला माहेर नसल्यामुळे माझी केवढी पंचायत झालीये. बोलले. खूप समजून घेतलंस ग तू. खरंच खूप छान संसार सांभाळलास आपला. अहो तीच तर गंमत आहे ना लग्नाची. आपलं एकमेकांवर चिडणं म्हणजे आपलं प्रेमच आहे. भांडण पण काळजीपोटीच करतो ना आपण. मग म्हणून म्हंटल जावई बापू आणि ईशाचा संसार आता खरा सुरू झालाय. तरी पण पुष्पा, म्हणजे तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण कसं आहे ग, विक्रांत सर वेगळा माणूस आहे. आपलं काय, आपलं सगळं जगणं हे चार चौघांसारखं आहे, त्यांचं तसं नाहीये. हो, तुम्हाला एवढं पटवून दिलंय तरी तुम्ही काळजी करत बसलाय. नाही पण तरी पण पुष्पा, मला काय वाटतं ना की विक्रांत सरांनी जरा आता थोडस हे सगळं मिटून घ्यायला पाहिजे. कसं आहे, आपली मुलगी लहान आहे ग, तिला काही कळत नाही कशातलं. पण आता विक्रांत सरांनी पुढाकार घ्यायला हवा, त्यांनी हे सगळं मिटवायला हवं, त्यांनी ईशाशी बोलायला हवं. तू ईशाला भेटायला गेला होतास डायरेक्ट? मग काय करणार तेवढात? क्या बात, लेकिन बात कुछ जमे. मला न भेटता माझ्यावरती रागवून निघून गेली. ती रागवणारच, ती बायको आहे ना, ती टिपिकल बायको सारखी वागणार. टिपिकल. तुला असं वाटलं होतं का तू असा अचानक तिच्या समोर जाशील आणि ती राजनंदिनी सारखी तुला गळ्यात पडेल? राजनंदिनी वेगळीच होती विक्रांत. ईशाची आणि राजनंदिनीची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. ईशा ही इतर लाखो बायकांसारखी, ती राजनंदिनी सारखी कधीच वागणार नाही. आणि तुला ह्याचा वेळोवेळी अनुभव आलाय, येतोय, आणि तरीही तुला असं वाटतंय की तू ईशाला राजनंदिनी म्हणून प्रूव्ह करशील? मी प्रूव्ह करून दाखवेन. 100% तू हारशील. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं ईशा. चुप ग. अगं, विक्रांत सर म्हणजे किंग ऑफ रोमॅन्स आहेत, आणि तू कशी काय चिडू शकतेस त्यांच्यावर एवढी? तुझं लग्न झालं ना की तुला कळेल. किती टिपिकल बायको सारखी बोलतेस ग तू. मी बायकोच आहे अगं त्यांची आता. हो, पण ते शाहरुख खान आहेत, आणि तू बघ का अनरोमॅन्टिक वागतेस. कारण हिरो हिरोईनचं लग्न झालं ना की सिनेमा संपतो. लग्नानंतर काय होतं हे आपल्याला कधीच दिसत नाही. ते जर दाखवलं असतं ना तर काजोल आणि शाहरुख खान एकमेकांच्या झिंजा उपटताना दिसले असते आपल्याला. बाप रे, अगं किती तो राग. ईशा, चुकी जाऊ दे ना. इट्स नॉट ओके. घरी कोणालाच काहीच न सांगता असं 2 दिवस निघून जाणं अजिबात ओके नाहीये. ते चूकच आहे आणि त्याला माफी नाहीये. कारण त्यांना आत्ता माफ केलं ना तर सारखं सारखं हेच होईल. त्यांना कळलं पाहिजे की ही गोष्ट चूक येते. बरं बाई, तुझं बरोबर, पण आता जाऊ दे ना, हे ना समजून. अगं रुपाली, मला हे करताना काही आनंद होतोय का? पण आत्ताच ऍक्शन नाही घेतली ना तर हे असंच होत राहील. बाप रे, मी सुद्धा लग्नानंतर अशीच टिपिकल वागणार की काय? तुझं लग्न झाल्यावर कळेल तुला. तू माझ्यावर का चिडतेस? कारण तू सारखी त्यांचीच बाजू घेतेस. ईशा, मी त्यांची तुला त्यांचा फोन कसा काय येतोय? ते अगं, मी त्यांना म्हटलं होतं की तुला समजावेल. काय गरज आहे त्यांना मदत करायची? वा, म्हणजे तुमचं प्रेम जुळवताना मदत केली तेव्हा चालत होतं आणि आता गरज नाहीये का?
हाऊ मीन. या मुली म्हणजे ना, बघ कट झाला ना फोन. तू का असं करतेस ईशा? रुपाली, परत फोन आला ना तर तो उचलायचा आणि त्यांना सांगायचं की मी तुला भेटले नाही म्हणून. काय? हो, तू आधी माझी मैत्रीण आहेस का त्यांची? अगं पण आता उचल तो फोन आणि आपलं जे ठरलंय ते गपचूप सांग त्यांना. मी तुला भेटले नाही आणि मी कुठे गेली हेही तुला माहित नाही. समजलं? मी जाते. हॅलो सर. झालं बोलणं ईशाशी? नाही सर, ईशा नाही भेटली मला आणि ती कुठे गेली ते सुद्धा नाही माहिती मला. काय? ईशा, अरे जावई बापू, नमस्कार. तुम्ही इथे? हो ईशा आहे का? तिला पाठवा म्हणजे आम्ही आता निघतो. ईशा या ना तुम्ही आत या, पाणी देते. अहो नाही, या या. अहो या जावई बापू, आत या. हो. बसा. हो. ईशा ईशा नाहीये. ईशा नाहीये? हो, अहो तुम्ही गंमत करताय का जावई बापू? अहो गंमत कशाला करू आई? मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना? हो बरोबर आहे, इथे होती ती, पण नंतर गेली. हो, म्हणूनच म्हटलं गंमत करताय का. ईशा गेली तुमच्या घरी. हो. हा. नाही ऍक्च्युली मी पण इतका वेंदळा आहे. मी रात्रभर ऑफिसमध्ये काम करत होतो. इथे फोन केला तेव्हा कळलं ईशा आहे, त्यामुळे तिची काळजी नव्हती मला. काम संपून म्हटलं डायरेक्ट तुमच्या घरी जावं आणि तिला घेऊनच निघावं. बघितलंस ना, याचा अर्थ ईशाने कालपासून यांना फोन सुद्धा केला नाहीये. हे असं वागणं बरोबर आहे का तिचं? एवढा काय राग धरायचा? हो ना, मी पण तेच म्हणते की नवरा बायकोंची भांडणं होतातच, त्यात एवढा राग धरायचा असतो का? नाही नाही, खरं म्हणजे माझीच चुकी आहे आई, की मी एकदा कामामध्ये बुडालो ना की मला जगाचा विसर पडतो, कळतच नाही काय चाललंय आजूबाजूला. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आता घरीच चाललोय. चहा करू का? नाही नको, मी आता खरंच निघतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इथे आलोय म्हणून काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. मला खरंच कल्पना नव्हती की ईशा इथनं निघाली असेल. ना पण मी आता घरी जातो, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. येतो. ती भेटल्यावर कळवा आम्हाला, ही मुलगी ना आमची. नक्की. आणि हो, मी इथे तिला भेटायला आलो म्हणजे तिला शोधायला आलो म्हणून प्लीज गैरसमज करून घेऊ नका. परत एकदा सांगतोय, कारण मी ऑफिसमधनं डायरेक्ट इकडे आलो. पण मी आता घरी चाललोय, मला ती भेटेल आणि मी तुम्हाला कळवतो नक्की. येऊ? रुपाली. सर काय ग? ईशा कुठे आहे? ईशा मला नाही माहिती सर. तुला माहिती नाही असं शक्यच नाही रुपाली. ईशा कुठे आहे? सर खरंच नाही माहिती मला. काल रात्री तुम्ही भेटला नाहीत? नाही सर. रुपाली मला खरं सांग, काल रात्री ती घरी आली होती. मी स्वतः फोन करून खात्री करून घेतली की रात्री ती घरी आली होती. हो सर, भेटली होती ती मला काल. मग तू माझ्याशी खोटं का बोललीस? सर तिनेच तसं सांगितलं होतं आणि ती निघून गेली. मग मी काय करणार होते सर, मला ऐकावं लागलं तिचं सगळं. मला रात्री फोन करून सांगता येत नाही. कुठे गेली असेल आता ती? माय गॉड, तुम्ही मुली म्हणजे ना एक एक.
नकोय. थँक्यू बॉबी. नकोय. जयदीप, आर यू शुअर यू डोंट वॉन्ट कॉफी? ऑफकोर्स सोनिया. इथे माय फ्रेंड वहिनीचा पत्ता नाहीये, दादा कुठे आहे माहित नाही, आणि तुला कॉफी सुचते. दीदी फेकून देऊ? ओके. काय सॉलिड ड्रामा चालू आहे ना या घरात. म्हणजे इथे ब्रो इन लॉ कुठे गेलेत ते माहिती नाहीये, आणि आता त्यांच्या पाठोपाठ त्यांची वाईफ सुद्धा गायब. सोनिया. ओके ओके फाईन, तुम्ही घ्या टेन्शन, मी माझी कॉफी पिते. तसंही इथे बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकांसाठी मी का टेन्शन घ्यायचं. बाय द वे मॉम इन लॉ, ब्रो इन लॉ आले ना तर त्यांना विचारा, म्हणावं आता तुमचं लग्न झालंय तरी पण तुम्ही असेच गायब होत राहणार आहे का. नाही पण त्यासाठी ब्रो इन लॉ घरी उगवले पाहिजेत ना. बॉबी, बॉबी माझं सॅलड आण. सोनिया. व्हॉट, तुम्हाला काय हवंय? दादा. विक्रांत, कुठे होतात, कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये. वी आर वरीड. मी सुचवलं पण आईसाहेब मला पोलिसांना कळवू देत नाहीये. मी फोन. तुम्हाला आत्ता कळतंय ना विक्रांत? कालपासून ईशा घरी नाहीये, आणि तुम्ही सुद्धा आज 2 दिवसानंतर घरी येत आहे. आय एम सॉरी आईसाहेब. कुठे गेला होता तसे चिडून? त्याच्या आधी मी एक फोन करून येतो. ईशा सापडणं जास्त महत्वाचं आहे. दिस इज क्रेझी. म्हणजे ब्रो इन लॉ येतात काय, आता त्यांच्या बायकोला शोधतात काय. वा, आय थिंक सगळेच सरंजामी इथे क्रेझी आहेत. बाय द वे मॉम इन लॉ, तुम्ही जयदीपला ईशाची मिसिंग कंप्लेंट का करू नाही दिलीत? म्हणजे आता ब्रो इन लॉ आलेत म्हणून ठीक आहे, पण जर ते आलेच नसते तर आपण काय अशीच काळजी करत बसणार होतो का? हॅलो झेंडे, ईशा ऑफिस मध्ये नाही का? कुठे गेली मग ती? तिला शोधा झेंडे. घरच्यांना वाटतं ती कर्जतला आहे, पण तिथेही ती नाहीये, आणि तिच्या चाळीतनं ती रात्रीच बाहेर पडली. म्हणजे रात्रभर नाहीये ती? नाही. झेंडे, तिचा शोध घ्या. काही करून माणसं मागावर पाठवा आणि तिचा शोध घ्या झेंडे. हो. झेंडेनं फोन केला होता. ईशाचा पत्ता लागेल. विक्रांत, हे चांगलं लक्षण नाहीये. आपल्या घरातली सूट कुठेतरी निघून गेलीये, आणि आपल्याला कुणालाच त्याबद्दल काही माहिती नाही. तुम्ही सुद्धा 2 दिवसानंतर आज घरी येत आहे. आय एम सॉरी आईसाहेब. सॉरी मला म्हणू नका, आम्हाला सगळ्यांना त्याची सवय आहे. पण ईशा, तिचा तरी विचार करायचा. काय वाटलं असेल तिला देव जाणे. कुठे गेली असेल ती? ती अजून लहान आहे. तिच्या आई वडिलांना काय सांगू? आम्ही तिचा नीट सांभाळ करू शकलो नाही, तिच्या मनाचा विचार करू शकलो नाही, म्हणून विक्रांत, तिची जबाबदारी आहे आपल्यावर. या, शी इज ऍब्सोल्युटली राईट. केव्हापासून दोघे टेन्शन घेऊन बसलेत? आम्ही काय फक्त हेच करायचं का? सोनिया, व्हॉट? मी बोलतेय ना. विक्रांत, हे असं चालणार नाही.
तुम्ही ताबडतोब ईशाला शोधून आणा. तिला जर काही झालं ना तर मी तुम्हाला माफ करणार नाही. Wow. Wow, mom-in-law. I'm so proud of you. तुम्ही first. Now what happened to her? या घरात कौतुक करायची पण सोय नाही. Goodness, this is unbelievable. आज चक्क मॉम इन लॉ वेगळ्या वागत होत्या. वाव. ब्रोइन लॉशी कशा बोलत होत्या बघितलंस का तू? मी सुद्धा अजून तोच विचार करतोय. आई साहेब आज दादावर चिडल्या. पण जे काही झालेलं आहे ना ते परफेक्ट झालेलं आहे. दिस वॉज नीडेड. सोनिया प्लीज, तू दादाबद्दल नेहमी असा विचार का करतेस ग? का कारण ते असेच वागतात. पण काय आहे, तुम्ही सगळ्यांनी ना प्रेमाच्या पट्ट्या बांधलेल्या आहेत स्वतःच्या डोळ्यावर. त्यामुळे तुम्हाला काहीच दिसत नाही, पण मला सगळं दिसतं. मग तो आपल्यासाठी किती कष्ट करतो हे नाही दिसत तुला? बास कर ना, किती कौतुक ते आपल्यासाठी करतात, आपल्यासाठी करतात. जेवढं आपल्यासाठी करतात ना तेवढंच आपल्याला बांधूनही ठेवतात. हे तितकंच खरं ना? हेच आवडत नाही मला. व्हॉट? तुला दादाबद्दल फक्त वाईटच बोलायला आवडतं. रिअली? मग तुझ्या दादाच्या पाठोपाठ तुझी माय फ्रेंड वहिनी सुद्धा गायब झाली. त्याचं काय? सोनिया, कुठे गेली असेल ग ती? ईशा, आई साहेब झालं सगळं व्यवस्थित? जमवलं कसं बसा. सॉरी आई साहेब, मी तुम्हाला हे सगळं करायला लावतेय. सॉरी नको म्हणस ग. आपलं ठरलं होतं ना हे करायचं म्हणून, मग करायचं. काय झालं सांगा ना. मी चांगली तयारी केली होती ग, पण विक्रांत समोर आले आणि धीरच सुटला माझा. हातपाय लटपटायला लागले. तोंडातून शब्द फुटेल की नाही असं वाटायला लागलं. मग काय, कसा बसा श्वास घेतला आणि सरळ बोलत सुटले विक्रांतना. काय वाटलं असेल ना त्यांना. ते काय बोलले त्यावर? ते काहीच बोलले नाहीत, म्हणून मग मला जास्तच वाईट वाटलं. पण काय करणार ना. आई साहेब, मला माहितीये तुम्हाला असं वागायला खूप जड जात आहे, पण आपण चांगल्यासाठीच करतोय ना हे सगळं. त्यांना कळलं पाहिजे ना की आपण दरवेळेस असं वाटेल तसं वागलो तर घरचे खपवून नाही घेणार आहेत. आपण असं केलं तरच ते पुढच्या वेळेस काळजी घेतील. बरोबर आहे ग तुझं, पण एरवी विक्रांत आपल्या सगळ्यांची केवढी काळजी घेतात, म्हणून त्यांच्यावर चिडावंच नाही वाटत. मला माहिती आहे साहेब, त्यांनाही त्रास होत असणार आणि त्याचा विचार करून मला खूप वाईट वाटते आई साहेब. पण असू दे, त्यांना कळलंच पाहिजे, म्हणजे नेक्स्ट टाइम ते असं नाही वागणार. आणि त्यात जयदीप म्हणत होता आपण पोलिसात कळवूया, पोलीस कंप्लेंट देऊया म्हणून. आपण कुठे शोधणार वहिनीला? कुठे गेलीये काय माहिती. माझ्या तर पोटातच गोळा आला होता. मग काय, मी ठणकावून सांगितलं त्याला पोलीस कंप्लेंट द्यायची नाही. नशीब ऐकलं त्यानं, नाहीतर कठीणच झालं असतं.
आईसाहेब, जयदीप भाऊजी आणि सोनियाताईंना आश्चर्य वाटलं असेल ना? हो ना,